आणि सुद्धा प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात इथे आम्ही पाहत होतो आणि खरंच प्रेक्षकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मैदान देवाच्या कृपेने खूप छान भेटलं आहे. आम्हाला मैदानासाठी खूप मेहनत करावी लागते, तुम्हाला माहितीच आहे. तसं मैदान तुम्हाला हे खूपच खूपच छान भेटलं आहे. मला सर म्हणाले की मैदानाविषयी आमचा विचार सुरू आहे. जे ऑनर आहेत ह्या जागेचे त्यांचं काहीतरी बोलणं सुरू आहे आणि लवकरच त्याचा निकाल लावतील असा त्यांचा विचार आहे. आम्ही इथे आल्यावरती आम्हाला खरंच असं वाटलं की आपण खूप उशिरा आलो आहे, लवकर यायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे, रावलेला. तिथे मॅच सुरू आहेत, तिथे सुद्धा आम्हाला आमंत्रित केलं तर आम्हाला जायचं आहे. होतं काय, सगळ्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. मग बऱ्याच वेळेला काय वाटतं लोकांना की अरे यार हे लोक येत नाही. असं काही नसते. शक्य झालं तर आम्ही जातो, सगळीकडे जातो. आणि तुम्ही जे आमच्यावरती प्रेम करता त्यामुळेच आम्हाला हा मान सन्मान मिळतो आणि त्या प्रेमापोटीच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आपलं आयोजन नियोजन खूपच छान आहे. गणेशेट, मी तुम्हाला पहिल्याच बोललेलो की मला खरंच इथे यायला आवडेल आणि खरंच आवडलंसुद्धा आणि छान नियोजन आहे. मला वाटतं पहिलं वर्ष आहे ना हे. पुढच्या वर्षी अजून काहीतरी धमाल होईल अशी मला खात्री आहे. आणि इथे येत असताना आम्हाला मैदान माहिती नव्हतं. आम्ही एकत्र आलो, निखिल फक्त वेगळा आलेला. तर निखिल बाईकवरती होता. निखिल विचारत आला की मैदान कुठे आहे. तो एका बाईला त्याने विचारलं, गावात येताना त्याने एका बाईला विचारलं की मैदान कुठे आहे, कारण तो नवीन होता ना. निखिल ह्या ठिकाणी नवा होता, तो पाहुणा नवीन आहे, त्याला माहिती नव्हतं. मग तो बोलत आला, मी नवा पाहुणा मी नवा पाहुणा मी नवा. तुमचं सगळंच बाजूला झाकवा, मला खाडीचं मैदान दाखवा. थँक्यू. खूप धन्यवाद धनीजी गावड साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. अग्रीदादा 007 धनीजी गावड साहेब, निखिलजी गावड साहेब आणि विकास यांच्या रील ज्या आहेत ते खूप व्हायरल होताना पाहायला मिळतात. विकास, तुमचं मत काय असेल या स्पर्धेविषयी आणि एखादा डायलॉग? भाऊजी आता आलो खाडी, आता ताडी तरी वाजवा म्हणा. खूप खूप धन्यवाद विकासजी, झकास कामगिरी करतायत आपण. धनीजी गावड साहेब, थँक्यू व्हेरी मच. आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे आयोजन समितीच्या वतीने. खूप खूप धन्यवाद आहे.
सर्व आमच्या सन्माननीय व्यासपीठ यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. या पण कणिक्ष जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरता मी मोरेश्वर यशवंत भोईर साहेबांना विनंती करेन. या स्पर्धेचे आयोजक ज्यांनी तिसरं क्रमांकाचं पारितोषिक यावेळेला ट्रॉफी दिली होती आणि कणिक्ष जयवंत पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी मोरेश्वर यशवंत भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. मनीषा पाटील मॅडम, प्रणाली भोईर मॅडम, आपण आसनास्तन व्हायचं आहे. आपण या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण आसनास्तन व्हा. या आपण कनिक्ष जयवंत पाटील तिसऱ्या क्रमांकाचं जी ट्रॉफी आहे ती मात्र या ठिकाणी सौजन्य केलेली आहे. असे एक दानशूर व्यक्तिमत्व मधुकर नगर आणि कनिक्ष जयवंत पाटील यांचे यथोचित स्वागत सनातन सन्मान आपण सध्या करतोय. टाळ्यांच्या गजरात आपण कनिक्ष जयवंत पाटील यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्लेस जे आहेत त्यांना मी विनंती करेन आपण आसनास्तन व्हायचंय. जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन की आपण खुर्च्या समोर आहेत तर आपण आसनास्तन व्हा. त्यानंतर उमेश रामचंद्र भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान पिंटेजी गोपीनाथ भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सनातन सन्मान आपण करावं. उमेशजी रामचंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंटेजी गोपीनाथ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान या ठिकाणी करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या मान्यवरांचा आपण यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करीत आहोत. पिंटेजी भोईर साहेब या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर राजेंद्र आत्माराम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन जयेंद्र सदानंद घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान राजेंद्र आत्माराम भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. राजेंद्र आत्माराम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. विजेते टीम ज्या आहेत मी विनंती करेन चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. त्यानंतर आपण पाहिलं तर जे संघ ओम 11 जलसार सरपाडा टीमचे काही खेळाडू या ठिकाणी उभे आहेत. मी विनंती करेन की प्लीज आपण आसनास्तन व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद आहे राजेंद्र आत्माराम भोईर साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर गणेश काशीनाथ भोईर मी विनंती करेन नरेशजी दादू भोईर यांच्या शुभ हस्ते गणेश शेठ यांचं यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. अगदी त्यांची मेहनत खूप चांगली असते. सौजन्य प्रत्येक स्पर्धेमध्ये ते येतात आणि एका वर्षानंतर मात्र अर्नाळा या ठिकाणी भेट होतेच. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा समुद्र किनारी डॅनियल खावरी बाबा यांच्या स्पर्धेमध्ये ते सुद्धा सौजन्य करतात आणि आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद गणेश शेठ भोईर. त्यानंतर या स्पर्धेचे ज्या पद्धतीने सौजन्य केलेलं आहे 50,000 रुपये ज्यांनी या स्पर्धेला दिलेले आहेत, भरीव जी रक्कम आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पिंटेजी गोपीनाथ भोईर साहेब यथोचित स्वागत सन्मान सनातन सन्मान करणार आहोत. मी आयोजक आई सत्वाई संघ केतन भोईर, हर्ष गरत, रुपेश, त्यानंतर मुकेश पाटील, संपूर्ण मंडळींना मी विनंती करेन केतन भोईर आपण सुद्धा या. केतन भोईर, मोरेश्वर भोईर यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा या. संपूर्ण आई सत्वाई संघ जे आयोजक आहेत त्यांच्या वतीने पिंटेजी गोपीनाथ भोईर साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सौजन्य केलं 50,000 रुपये आपण पाहिलं तर सौजन्य केले गेले. दोन्ही टीम्स प्लीज चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द ओम 11 जलसार आणि सरपाड्याचे खेळाडू
या आपण पिंटीजी भोईर साहेब यांचे यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पिंटीजी भोईर साहेब आपलं खरोखरच खूपच ऋणी आहेत. संपूर्ण आयोजन कमिटी, आपण स्वतः सुद्धा आयोजक कमिटीमध्ये आहात, परंतु एक या स्पर्धेला तुम्ही शब्द दिलात. 50,000 रुपये रोख रक्कम आपण पाहिली, जनरेटरची व्यवस्था केली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केली. त्यांचं मनपूर्वक खूप खूप हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे पिंटीजी भोईर साहेब. त्यानंतर श्रीकांतजी दयाराम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करीन आपण व्यासपीठावर या. श्रीकांतजी दयाराम भोईर, श्रीकांतजी दयाराम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर या. त्यानंतर रुपेश रमेश भोईर भाऊ या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण यायचं आहे. रुपेशजी भोईर भाऊ यांना मी विनंती करेन. या आपण रुपेश भाऊ या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रणाली मॅडम, मी विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मनीषा पाटील मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करायचा आहे. प्रणाली रुपेश भोईर जे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. नारी शक्तीला सलाम आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहताय उत्तुंग भरारी घेणाऱ्या या आमच्या महिला वर्ग, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रणाली रुपेश भोईर मॅडम साठी जोरदार टाळ्या. आपलं खूप खूप धन्यवाद आहे. धन्यवाद मनीषा पाटील मॅडम. त्यानंतर मोरेश्वर यशवंत भोईर यांचं यथोचित सनातन सन्मान करण्याकरता मी जयेंद्र सदानंद घरत यांना विनंती करेन की मोरेश्वर यशवंत भोईर यांचं सनातन सन्मान या आपण करूया. या मोरेश्वर यशवंत भोईर यांचं सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. चेतनजी तोरसकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. व्यासपीठावर या. चेतनजी तोरसकर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपण आसनास्थान व्हायचं आहे. त्यानंतर शुभम म्युझिकल ग्रुप खार्डीपाडा डीजे भोईर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सनातन सन्मान या आपण करूया. शुभम भोईर यांना विनंती करेन आपण यायचं आहे. अतिशय आमच्या आवाजाची काळजी घेतली, श्रवण इंद्रियांपर्यंत वेगवेगळी संगीत वाजवली, ऐकायला मिळाली, त्याबद्दल शुभमजी भोईर यांचं सुद्धा आपण सनातन सन्मान या ठिकाणी करीत आहोत. शुभम म्युझिकल ग्रुप खार्डीपाडा डीजेच्या माध्यमातून आपण पाहतायत, त्यांनी मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच शुभम. अगदी विद्यार्थ्याचा यावेळेला सन्मान होताना हा योगच भेटीचा. एकदा जोरदार टाळ्या शुभम भोईर यांच्यासाठी. जसं फलंदाजाला टायमिंग खूप महत्वाचं आहे, तसंच डीजे ऑपरेटरला सुद्धा खूप टायमिंग महत्वाचं असतं. चौकार षटकार विकेट गेल्यानंतर. धन्यवाद शुभम. त्यानंतर 6 सीटर स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर गौरव पाटील यांना मी विनंती करेन आपण यायचं आहे. 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर गौरव पाटील. मी गौतम नामदेव भोईर यांना विनंती करेन. गौतमजी नामदेव भोईर यांना विनंती करेन. या 6 सीटर स्पोर्ट्सचे यूट्यूब लाईव्ह 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर झाली. या पिंटीजी भोईर साहेब यांना विनंती करेन की सनातन सन्मान आपण गौरवजी पाटील यांचं या ठिकाणी आपण करावं. एकदा जोरदार टाळ्या. जर लाईव्ह टेलिकास्ट आवडला असेल तर टाळ्यांचा गजर यायला हवा.
खूप खूप धन्यवाद गौरवजी पाटील. अशीच आपण प्रगती करत राहा, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करा. आणि गौरव पाटील जास्त वेळ घेणार नाहीये. कसं वाटलं एकंदरीत पहिल्यांदा तुम्ही 4 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर करतायत या सफाळा विभागामध्ये? हा प्रवास कसा राहिला, फिलिंग कशी आली या स्पर्धेमध्ये? खार्डी चषक 2026च्या माध्यमातून प्रवास कसा राहिला? 1 कॅमेरापासून सुरुवात केली, त्यानंतर 4 कॅमेरे ॲट अ टाइम आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हा प्रवास कसा राहिला, आयोजनबद्दल काय म्हणतील आपण? प्रथम मी केतन आपला खार्डीचा त्याचा मी आभार मानेन, कारण का त्याच्याकडे ऑप्शन खूप होते. आम्हाला अनुभव आहे, फक्त आम्ही गुजरात राजस्थान साईडला जास्त 4 कॅमेरे 5 कॅमेऱ्याचं काम करतो. आपल्या लोकलला माझं 4 कॅमेऱ्याचं पहिलं काम होतं, 3 कॅमेरे आणि 4था कॅमेरा बॅट्समन फोकस. तर मी केतनचा आभार मानतो की त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि खार्डी चषकाचं जे आयोजक आहेत त्यांचा मी आभार मानतो. खार्डी ग्रामस्थांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. माझी सुरुवात 3 वर्षापूर्वीचीच आहे, 2024ची. तेव्हा मला माझा भाऊ ऋषी पाटील आणि महेंद्र दादा यांनी सपोर्ट केला. तेव्हा सफाळा प्रीमियर लीग तिथून माझी सुरुवात झाली. त्याच्या पहिला मी छोट्या स्पर्धाच करत होतो, पण आता सफाळ्यामध्ये मला असं वाटतं की माझं काम ठीक झालं आहे. तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांवाजून मी समजतो की माझं काम व्यवस्थित झालं आहे. आणि असंच मला सपोर्ट करा. सफाळ्यासाठी मी कधीही कुठल्याही गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. फक्त मला टुर्नामेंटची तारीख आधीच कळवा, कारण का बाहेरच्या पण टुर्नामेंट असतात, त्याच्यामुळे त्यांना नाही बोलता येत. पण सफाळ्यासाठी मी एनी टाईम अवेलेबल असेल. तुमच्यासाठी जे काय असेल ते ॲडजस्ट करेल. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा बस. आणि आपले खेळाडू वरती आले पाहिजे यासाठी मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. आणि माझ्या चॅनलच्या इन्स्टाला पण जावा तुम्ही किंवा यूट्यूबला पण जावा. आपल्या सफाळ्याच्या लोकल प्लेअरचे सगळे रील्स आहेत. काही प्लेअरचे रील्स यायचे बाकी आहेत. आमच्या एडिटरची एक्झाम चालू आहे, येतील त्यांचे पण सगळ्यांचे रील. या टुर्नामेंटचे पण रील येतील. फक्त थोडं टाईम द्या मला बस, बाकी काय नाही. असं सपोर्ट ठेवा. खार्डी ग्रामस्थांचे धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद गौरव पाटील. खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर दीप जाधव ड्रोन कॅमेरा. हे दीप 16 हा इंस्टाग्रामला ऑफिशियल पेज आहे त्यांचा. आणि या पण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन, मोरेश्वर भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या दीप जाधव यांच्यासाठी यायला हवे ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे. नुकतंच जे मात्र इंजुरीने त्रस्त आहेत, तरी सुद्धा हाताला इंजुरी होऊन सुद्धा मात्र यावेळेला मी ड्रोन कॅमेरा यावेळेला जरूर चांगले क्षणचित्रे फितीत करेन. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या जिद्दीला. दीप जाधव, खूप चांगली प्रगती तुम्ही करताय. सफाळ्याच्या बऱ्याच टुर्नामेंट तुमच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हिट झालेत आणि अजून सुद्धा मात्र पॉप्युलर व्हावेत हीच इच्छा आहे. महाबळेश्वरला जाऊन सुद्धा मात्र तुम्ही चांगलं काम केलंय, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. त्यानंतर किशोर जे आपण पाहत आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत नितेशजी कदम. नितेश कदम यांना विनंती करेन. नितेशजी कदम, हर्ष मिलेश घरत त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नितेश कदम यांचं यथोचित सनातन सन्मान या आपण करावं. नितेश कदम टेंबी खोडावे गावातील अनमोल रत्न. मात्र आपण पाहिलं तर यावेळेला रुपेश भाऊ आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या नितेश कदम यांचा प्रवास सुद्धा खूप खडतर राहिला. अगदी लोकल टुर्नामेंट पासून तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकापर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात नितेश कदम यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करीत आहोत. अंपायरचं काम खूप टफ आहे, परंतु या जिद्दीला सलाम, त्यांच्या मेहनतीला सलाम. अजून नितेशजी कदम सर, आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही कराव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. गुड जॉब. त्यानंतर महेंद्र भोईर महेंदा यांना मी विनंती करेन. सरावली गावातील अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी हर्ष मिलेश घरत यांना विनंती करेन. हर्ष घरत आपण यायचं आहे. महेंद्र भोईर यांचं यथोचित सनातन सन्मान मी रुपेशजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या. महेंद्र भोईर, टीम जेव्हा कमी असतात इथे सुद्धा तो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, परंतु वेळेवर 8 टीम त्यांनी करून दिल्या. तो दिवस वेस्ट न जावा म्हणून खार्डीकरांच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या महेंद्र भोईर यांच्यासाठी. धन्यवाद महेंद्र भोईर, गुड जॉब. चांगली पंचांची भूमिका केली. त्यानंतर किशोर पाटील यांना विनंती करेन. पंच किशोरजी पाटील. भावेश प्रभाकर भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या हस्ते आपण यथोचित सनातन सन्मान करावं. भावेशजी भोईर यांना विनंती करेन. या आपण किशोरजी पाटील आपण समोर यायचंय.
आपलं यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. भावीजी प्रभाकर भोईर यांच्या शुभ हस्ते सनातन सन्मान सध्या आपण या ठिकाणी करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या या तिन्ही पंचांसाठी. अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली तिन्ही पंचांनी. आपलं मनपूर्वक या तिन्ही पंचांचं खूप खूप धन्यवाद आहे. त्यानंतर श्रीकांत दयाराम भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सनातन सन्मान रुपेशजी प्रकाश घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीकांत दयाराम भोईर त्यांनी खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित सनातन सन्मान सध्या आपण करीत आहोत. रुपेशजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते, रुपेशजी प्रकाश घरत यांच्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान या ठिकाणी सध्या करीत आहोत. त्यानंतर आमची स्कोरर ज्यांनी 7 दिवस ॲक्युरेट स्कोरिंग केली, गोल्डन मॅजिक फिंगर आदेश पाटील, मथाणे गावातील अनमोल रत्न. आदेश पाटील या आपण आपलं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करण्याकरता मी विनंती करेन किरणजी भोईर, किरण भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करावं. किरण भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आदेश पाटील यांची जबरदस्त स्कोरिंग, ज्यांनी आमच्या समोर 4 दिवस आघाशी या ठिकाणी सुद्धा चांगली स्कोरिंग केली. आदेश आपण सुद्धा अशीच प्रगती करत राहा, उंच शिखरे गाठावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यानंतर मी विनंती करेन हार्दिक किनी, विराथन खुर्दचा आवाज. हार्दिक किनी या आपण आपलं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आणि मी विनंती करेन रुपेशजी भोईर, आरजी रुपेश ग्राफिक्स या आपण रुपेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. हार्दिक किनी एक छोट्या गावातून प्रवास हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि एक मोठमोठ्या स्पर्धा आता ते कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. हार्दिक अशीच प्रगती करत राहा आणि उंच शिखरे गाठावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यानंतर चेतनजी तुरस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर आपण आजच्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये जो आवाज आपण ऐकला, प्रमोद शेडगे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय सिकंदर भाऊ भोईर सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. पालघर भूषण आणि पालघरमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज हवा असतो आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या या स्पर्धेला त्यांनी आवाज दिला या फायनल डे मध्ये आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रमोद शेडगे सरांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती केला जातोय. ओढू प्रमोद सर. त्यानंतर मोरेश्वर भोईर यांना विनंती करेन की मुकेशजी गोपीनाथ पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. या आपण मुकेशजी गोपीनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या यथोचित सनातन सन्मान आपण करणार आहोत. मुकेशजी पाटील यांचं सध्या सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. या मुकेशजी गोपीनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. आपलं सनातन सन्मान या ठिकाणी करण्याकरता मोरेश्वरजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सनातन सन्मान करावं. त्यानंतर नारी शक्ती मनीषा पाटील मॅडम यांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित सनातन सन्मान करण्याकरिता मी प्रणाली भोईर
मॅडमला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करावं. अगदी आज मॅचला एन्जॉय करताना आपण पाहिलं तर या आमच्या महिला वर्गांना त्यांचं मनपूर्वक आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. सनातन सन्मान मनीषा पाटील मॅडम यांचं करत आहेत. प्रणाली भोईर मॅडम यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या आमच्या नारी शक्तींसाठी. आपला मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. वहिनी आणि ननन मात्र हा योगच भेटीचा आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. चेतन पाटील सरपाडा, मी विनंती करेन चेतन पाटील आपण यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सनातन सन्मान आयोजक करू इच्छित आहेत, तर प्लीज चेतन पाटील सरपाडा सिक्सर किंग चेतन पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या चेतन पाटील या केतन भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करावं. एकदा जोरदार टाळ्या चेतन पाटील यांच्यासाठी ज्यांनी अफलातून कामगिरी केले. सरपाडा गावातील मंगेजी पाटील यांचे सुपुत्र आणि खूप चांगली प्रगती करताना ओपन टीम मधून सुद्धा खेळताना सातत्याने पाहायला मिळतात. 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळते आगरी प्रीमियर लीग मध्ये. तर चेतन पाटील थँक्यू व्हेरी मच. जेव्हा जेव्हा मात्र मैदानाला काही साहित्य जे कमी पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये मात्र ते नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्येच पाहायला मिळाला नाही, असे अनिलजी भोईर साहेब, सुनीलजी भोईर साहेब, मंगेशजी भोईर साहेब, चेतनजी तोरसकर साहेब, वसंतजी भोईर साहेब आणि रणजितजी भोईर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांचा आपण करूया. शब्द सुमनांनी खूप खूप मनपूर्वक आभार. आपली अशीच साथ ही नेहमी मिळावी त्यासाठी खार्डी चषक 2026च्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आहे. केतकी रुपेश भोईर मॅडमने 7 दिवस स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली त्याबद्दल त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक धन्यवाद. आणि दातिवरे क्रिकेट क्लबचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. रोलर ज्यांनी मात्र पिच साठी दिलं त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. नाही तुम्ही बोला ना, मी अनुमोदन देईन. बोला कार्यक्रमाचे अध्यक्ष लास्टला बोलतो त्यांना त्यांचं परमिशन घ्या बक्षीस मला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे लाडके सर शरद भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया. आणि मी त्यांना विनंती करेन की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करावं. या भोईर सर एक चांगलं व्यक्तिमत्व, मी त्यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करावं. मंचावरील सर्व आदरणीय या स्पर्धेचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ आणि दोन्ही विजेता संघ, आज या खार्डी मैदानावर गेले 7 दिवस हा जो रणसंग्राम चालला होता
त्याच्याविषयी काय बोलावं हे सुचत नाही. कारण एक प्रकारचा या ठिकाणी इतिहास घडला आहे. पहिल्यांदा या युवा शक्तीने, खाडीपाड्याच्या युवा शक्तीने एक काहीतरी नवीन करून दाखवलेलं आहे. त्यांनी ही एक 7 दिवस स्पर्धा भरून की आम्ही खाडीकर आहोत हे दाखवून दिलेलं आहे. आणि आता या ठिकाणी कोणाकोणाची नावं घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. तर हा जो 7 दिवसाचा प्रोग्राम सक्सेसफुल करण्यासाठी त्यांनी जी अहोरात्र मदत केल्या आणि श्रम केले आहेत त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप कौतुक करतो. तसंच दोन्ही टीमचं मनापासून कौतुक आणि सर्व प्रेक्षकांचं मनापासून कौतुक. आमच्या खाडीपाड्यात एक 2-4 उत्सव मनापासून केले जातात. एक गणपती उत्सव प्रेक्षणीय असतो. नवरात्र उत्सव खूप सुंदर असतो. शिवजयंती खूप जोशात पाडा विभागात साजरी केली जाते. सत्वादेवीची यात्रा 2 दिवस खूप मोठ्या प्रमाणात चालते. पण आज एक नवीन उत्सव 7 दिवस चालणारा उत्सव लोकांना बघायला मिळाला. विशेष म्हणजे हे 7 दिवस, या 7 दिवसात आमच्या गावचा एकही रहिवासी असा नसेल की त्यांनी या मॅचचा आनंद लुटला नसेल. या 7 दिवसात एकदा तरी हजेरी लावली आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटला. ज्यांना येता आलं नाही त्यांनी ऑनलाईन टी व्हीवर बघितलं. महिला भगिनींनीसुद्धा याचा आनंद लुटलेला आहे आणि त्यांनाही आपली मुलं खेळताना खूप आनंद होत होता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी येऊन आपलं कौशल्य दाखवलं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहेत. तुमचे धन्यवाद आहेत. बराचसा वेळ झालेला आहे आणि दोघांनाही उत्सुकता आहे, दोन्ही संघांना उत्सुकता आहे आणि बक्षीस वितरण समारंभ अजून बाकी आहे. त्यामुळे माझं जास्त भाषण लांबवत नाही. दोन्ही विजेत्या संघांचं अभिनंदन, सर्व सहभागी टीमचं अभिनंदन आणि सर्व या टीमचं अभिनंदन. तसंच या मैदानाबद्दल थोडंसं बोलायचं राहिलं होतं की असा मैदान हा जो आहे तो प्रायव्हेट लँड आहे. ह्या प्रायव्हेट लँडविषयी आणि या मैदानाविषयी मी आता या संयोजकांशी बोललेलो आहोत की यावर एकदा सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि कार्यकर्ते यांनी एकत्र या आणि या विषयावर चर्चा करा. कारण आता भविष्यात जमीन म्हणून तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि असं मैदान बघायला मिळणार नाही. भविष्य बघा आणि ह्या मैदानासाठी या युवा पिढीकडून आमच्या अपेक्षा आहेत की तुम्ही आयोजन करा. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि भविष्यात हे ग्राउंड मैदान म्हणून तयार होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. भोईर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. कारण लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रम समाप्त करायचा आहे. त्यामुळे मात्र अध्यक्ष साहेबांना आम्ही यावेळेला मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितलं, परंतु आभार प्रदर्शन यावेळेला कंप्लीट करण्यासाठी जे शब्द सुमनांनी मात्र खऱ्या अर्थानं पिंटेजी भोईर साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मी पिंटेजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण सुद्धा थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आणि खऱ्या अर्थानं ओझोन ब्लॉकचेन मास्टर म्हणून ही टॅगलाईन सध्या त्यांच्या नावापुढे आपल्याला पाहायला मिळते. ते सुद्धा थोडंसं वर्णन तुम्ही थोडक्यात करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, नमस्कार. व्यासपीठावरील सर्व पाहुणे आणि माझे खेळाडू मित्र, आज आमच्या गावात कंटिन्यू 7 दिवस असा हा उत्सव झाला की सर्वांना ह्याचा आनंद झाला. जेव्हा ही टुर्नामेंट आयोजित करण्याकरिता रुपेश केतन हे सर्व बोलले की दादा आपल्याला ही टुर्नामेंट्स करायची आहे. मी त्यांना ग्रीन सिग्नल दिला की कुठेही काही कमी पडत असेल तर आपली
माझीच नाही सर्वांची आपल्या गावकऱ्यांची हेल्प नक्कीच असणार आणि आपण तो करून दाखवू आणि केलेला पण आहे. आणि अजून तुम्हाला डिक्लेअर करतो पुढच्या वर्षी याच्याहून डबल हा कार्यक्रम करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, यशस्वी करून पण दाखवू. आणि आता सर बोलले की वजन एक थोडक्यात सांगतो एकदम तुम्हाला की जसं 2010 ते 2014मध्ये बिटकॉईन सर्वांनी ऐकलं असेल. बिटकॉईन हे की ते 4 रुपयाने लॉन्च झालं होतं, फक्त 4 रुपयाने लॉन्च झालं होतं. पण त्याची आयडिया द्यायला किंवा त्याची माहिती द्यायला आपल्याकडे कोणीच नव्हतं. त्यामुळे त्याची आजचा भाव 2025चा भाव आहे 1,28,00,000 आणि आजचा लाईव्ह भाव आहे त्याचा 67 लाख. जेव्हा जर आपल्याला कोणी माहिती दिली असती की 2010मध्ये हा 4 रुपयाला कॉईन आहे, आपण 200-100 रुपयाचे नक्कीच घेतले असते, कारण 100 आणि 200 रुपये आपल्याकरता कठीण नव्हतं. पण आपल्याला त्याची माहिती देणारं कोण नव्हतं. तसं बिटकॉईन पण आणि इथेरियमचं पण 39 रुपयाने लॉन्च झाला आणि आजची त्याची प्राईस आहे 4.5 लाख. सोलाना 0000.9ने लॉन्च झाला, आजची त्याची प्राईस आहे 139. तसंच ओझन ब्लॉकचेन मी मास्टर एरिया केले त्याची पण आजची प्राईस आहे 250 रुपये. जर आज आपण विचार केला की 5,000 10,000 घेऊन ठेवले आणि कालांतराने ते त्याचा भाव असाच झाला तर आपलं गाव किंवा आपण जे घेतले असेल त्याची उत्तम प्रकारे प्रगती होऊ शकतो. तसेच सर्व मान्यवर आणि जे खेळाडू सर्व संघ वेळेवर आले आणि आमच्या या उत्सवाला सर्वांचा हातभार लागला त्यांचा मी धन्यवाद करतो. तसंच आमचं पूर्ण मंडळ यांचा पण धन्यवाद करतो. ग्राउंड करायला ज्याने मदत केली त्यांचा पण धन्यवाद करतो. तसेच पंच कमिटी आणि आपले डीजेवाले यांचा पण सर्वांचा मनापासून आभारी. मित्रांनो असं सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद पिंटेजी भोईर साहेब. आपलं मनोगत अगदी छान होतं. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. आता आपण अध्यक्ष साहेबांच्या आणि पिंटेजी भोईर साहेबांची सहमतीने आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत. फक्त काय माहिती आपण वळणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचे जे राहिलेले आहेत. आत्ताच आवाज यायला लागलेत आणि उत्कृष्ट गोलंदाज ओळखा पाहू कोण. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खार्डी ट्रॉफी 2026 या स्पर्धेतला सर्वोत्तम उत्कृष्ट गोलंदाज ओळखा पाहू कोण. एनी गेसेस? आवाज येत नाहीये. प्रवीण अजून? तर उत्कृष्ट गोलंदाज आणि ती ट्रॉफी दिलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ब्रदर स्पोर्ट्स अँड ट्रॉफी ब्रदर स्पोर्ट्स. खूप खूप धन्यवाद तेजस पाटील आणि हर्षद पाटील यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचप्रमाणे शूज आपल्याला पाहायला मिळतात. योगेशजी विश्वनाथ भोईर यांच्याकडून ते शूज आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू प्रवीण भोईर. 10 विकेट्स ओम 11 जलसार टीमचा या प्रवीण भोईर. आणि मी सिकंदर भाऊ भोईर यांना विनंती करेन ज्यांनी या स्पर्धेला टी शर्ट सौजन्य केलंय. सिकंदर भाऊ या पण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खार्डी ट्रॉफी 2026 आणि प्रवीण भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. अगदी नेत्रदीपक कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं ही खेपपट्टी त्यांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळाली. अभिनंदन प्रवीणजी भोईर. जास्त वेळ घेणार नाहीये. यंदाचा हंगाम 2025-26 25ला गुड बाय केलं आणि 26चा वर्ष उगवला आणि आई एकविरा चषक रुपेश नरेश पाटील यांची स्पर्धा ती पाहायला मिळाली. तिथून जे सातत्य पाहायला मिळतं कसं वाटतं एकंदरीत काय फिलिंग आहे? फिलिंग तर खूप चांगलीच होती, परंतु हरलो तर पोरंसुद्धा नाराज झाल्यात. माझी टीम स्वतः पोरं बोलतात की प्रवीण तुझ्या बॅटमधून रन्स नाही आहेत तर नेक्स्ट मॅचला
हे पण बघायला भेटेल का प्रवीणच्या बॅटून रन येतील असं. जो दक्षल सलामीवीर म्हणून आपण पाहतायत आणि गणेश गावड, ही जोडी कशी वाटली तुला? आघाडीची जोडी सलामीवीर कशा असावेत, तर हे दोन फलंदाजांसारखे असावे, या बॅटरबद्दल काय म्हणशील? या बॅटरवर तर भरपूर विश्वास आहे. तेव्हाच तर आम्ही किती फ्लॉप झाली तरी आमची ओपनिंग जोडी तीच असते. परंतु ते पण बोलले की आता या नेक्स्ट मॅचला आम्ही पण चांगला परफॉर्मन्स देऊन टीमला पुढे घेऊन जाऊ. ॲज अ एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून नैनेश किनीने जी बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये, तुझ्या अगेन्स्ट त्याने मोठे फटके खेळले नाहीत, सिंगल डबलला महत्त्व दिलं आणि त्यानंतर त्याने पहिला वेळ घालवला आणि नंतर खेळ दाखवला. तर एक अपकमिंग यंग टॅलेंट या नैनेश किनीबद्दल काय म्हणशील ॲज अ प्लेअर, सिनियर प्लेअरबद्दल? हा नैनेश किनी तर चांगलाच फलंदाज आहेत. आमचा आशीर्वाद त्याला आहे की अजून पुढे जाऊ शकतो तो आणि जाईल, हीच अपेक्षा. आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? या स्पर्धेचं आयोजन तर केतनला सलामच आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होत्या आयोजकांसाठी, केतन भोईर अँड ऑल टीम. धन्यवाद प्रवीण भोईर, हे होते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खाडी ट्रॉफी 2026 चे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट यावेळेला जाईल. ओळखा पाहू कोण? उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर, चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. जरा सन्नाटा पसरलाय. यावेळेला बेस्ट बॅटर ब्रदर स्पोर्ट्स अँड ट्रॉफी यांच्या माध्यमातून ओमकार बॉईज स्पोर्ट्स रोहनजी गावड एडवन यांच्या माध्यमातून ही सुंदर आकर्षक बॅट पाहायला मिळते. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन मोरेश्वरजी कुशा गरज साहेब, आपल्याला विनंती करेन आपण समोर यावं. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमचा दक्षल, ज्याने 5 सामने खेळले आणि 102 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट खाडी ट्रॉफी 2026 दक्षल चामुंडा स्पोर्ट्स अप्रतिम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. एकदा जोरदार टाळ्या, कॉंग्रॅच्युलेशन करूया, अभिनंदन. 5 सामने 102 धावा दक्षल. थँक्यू मनीषभाई गरज साहेब, आपण असनास्तन व्हायचं आहे. त्यानंतर बेस्ट फिल्डर या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ज्याने जीवाची आकांक्षा केली आणि ग्राउंड फिल्डिंग ला जवाब राहिली. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खाडी ट्रॉफी ब्रदर स्पोर्ट्स अँड ट्रॉफी यांच्याकडून आलेला आहे. मी मोरेश्वर यावेळेला राजेंद्र आत्माराम भोईर साहेब त्यांना विनंती करेन. राजेंद्र आत्माराम भोईर साहेब आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट श्री गणेश खार्डी टीमचा अभिजित भोईर. एकदा जोरदार टाळ्या अभिजित भोईरसाठी यायला हव्यात. क्या बात आहे. आणि KPL मध्ये सुद्धा खार्डी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या श्री गणेश खार्डी टीमचा जॉन्टी रोड्स आहे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. अभिजित भोईर आणि मोरेश्वर भोईर यांचे जे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, अभिमान असावा. आणि इथे आपण मोरेश्वर राजेंद्र आत्माराम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. अभि जास्त वेळ घेणार नाहीये. कसं वाटतं एकंदरीत आपल्याच गावामध्ये एवढी चांगली फिल्डिंग करत असताना, त्यानंतर अशी ही ट्रॉफी आल्यानंतर, पहिल्यांदा ट्रॉफी घरी गेल्यानंतर कोणाच्या हातात देशील? आईच्या हातात. क्या बात आहे. आईवर खूप प्रेम आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. कसं वाटलं हे आयोजन आपल्याच गावामध्ये? 1 लाखाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा, ज्यांनी खूप मेहनत घेतली त्यांना सलाम असेल. तुझं वक्तव्य काय असेल या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर बोलायला गेलो तर खूप छान झाली. हर्ष, केतन यांचं खूप मेहनत होती या ग्राउंड करण्यासाठी. दिनरात त्यांनी मेहनत केली म्हणून ही टुर्नामेंट झाली. अभिजित, असा कोणता तुझा खेळाडू आवडता आहे ज्याला तू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मानतो, आयडियल मानतोस त्याला? KL राहुल आणि केतन म्हात्रे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या अभिजित भोईर यांच्यासाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खार्डी ट्रॉफी 2026. आणि आता आपण जाऊया जे 6वे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 6वे पारितोषिक. आणि 6व्या पारितोषिकासाठी मी इथे विनंती करेन उमेशजी रामचंद्र भोईर, गोपीनाथ जगन्नाथ भोईर साहेब या 2 व्यक्तिमत्वांना विनंती करेन आपण समोर या. आणि अयांश कुणाल तामोरे दातिवरे यांच्याकडून हे 6वे पारितोषिक आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते. आणि हे ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन उमेशजी रामचंद्र भोईर साहेब, गोपीनाथ जगन्नाथ भोईर साहेब
आणि ही ट्रॉफी जाते 6वे पारितोषिक पटकावलेला आहे भारवी 11 अमरदीप खार्डी, रुपेश भोईर भाऊ अँड ऑल टीम. आपण यायचं आहे. या भाऊ, अतिशय चांगला खेळ केला, परंतु त्यानंतर आपण पाहिला तर शेवटच्या मोमेंटला पराभवाच्या छायेत जावं लागलं, परंतु चांगला खेळ करत असताना 6व्या क्रमांकाची ही ट्रॉफी. आणि क्या बात आहे, अमरदीपचेच ज्येष्ठ खेळाडू, माजी खेळाडू, योगायोगाने मात्र हेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला रुपेश यांना आपण पाहतात, रुपेश भोईजे आरजी, रुपेश ग्राफिक्स. एकदा जोरदार टाळ्या भारवी 11 अमरदीप खार्डी टीमच्या भाऊसाठी. नेहमीच भाऊ मात्र या खेळाडूंना घेऊन खेळताना पाहायला मिळतात. आणि जी काही कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते, ही ट्रॉफी आपण पाहू शकाल. रुपेश जास्त वेळ घेणार नाहीये, आयोजक सुद्धा आहेत. रुपेश भोईर, कसं वाटतं एकंदरीत ही ट्रॉफी घेतल्यानंतर? तो गट त्या दिवसामधला पाहायला मिळाला, खार्डीची संपूर्ण टीम होते, परंतु त्या गटामध्ये तुला खेळता आलं नाही काही कारणास्तव, परंतु त्यानंतर एक अजून गट तयार झाला. तर कसं वाटतं एकंदरीत आपल्या टीमचं परफॉर्मन्स विषयी काय म्हणशील? स्वतः आयोजक आहेस, ही स्पर्धा कशी वाटली? तसं बघायला गेलो तर ज्या टायमाला आमची जेव्हा गावची टीम होती त्या टायमाला मला याला जमलं नाही. आणि सेकंड राऊंड आमचा जेव्हा डोंगरा खार्डी गट होता तेव्हा पण मला याला जमलं नाही. कारण कसं कामाच्या निमित्ताने थोडंसं मार्च एंडिंग होती, त्याच्यामुळे मला याला भेटलं नाही. आणि मी एवढंच बोलतो की जी आज स्पर्धा झाली आपल्या गावची, असं पुन्हा परत एकदा आपण प्रयत्न करूया आणि स्पर्धा करूया. एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी येऊ द्या. मात्र बॅटने आणि बॉलने उत्तर देत आहेत, जास्त माईकने उत्तर देत नाहीत. तर आपलं अभिनंदन असेल. त्यानंतर 5वे पारितोषिक, पंचम जी पारितोषिक ट्रॉफी आणि कॅश जी आपण देण्यासाठी मी विनंती करेन जयेंद्र सदानंद घरस साहेब, आपण समोर या. आणि रुपेशजी प्रकाश घरस साहेब त्यांना मी विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण 5वं पारितोषिक जाईल ज्यांनी चांगला खेळ केला. VKM भरणेपाडा, या VKM भरणेपाडा टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे. आणि ही ट्रॉफी आलेली आहे आई बाबांच्या स्मरणार्थ श्री गणेश काशीनाथ भोईर गणेशेट यांकडून. आपण पाहताय ती पंचम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. आणि देऊया आपण VKM भरणेपाडा टीमच्या सदस्याला एकदा जोरदार टाळ्या. त्या टीमसाठी सुद्धा यायला हव्यात. VKM भरणेपाडा, अभिनंदन आहे. अगदी चांगला खेळ केला, आपला खूप खूप धन्यवाद आहे. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी देण्याकरता मी विनंती करेन गणेशजी भोईर गणेशेट यांना विनंती करेन. चतुर्थ पारितोषिक गणेशजी भोईर गणेशेट यांना विनंती करेन आपण यावं. आणि चतुर्थ पारितोषिक श्री गणेश खार्डी या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण समोर यायचं आहे. आणि ही ट्रॉफी आलेली आहे आईबाबांच्या स्मरणार्थ गणेश काशीनाथ भोईर गणेशेट यांच्याकडून, स्वतः ते सौजन्यकर्ते आहेत. या श्री गणेश खार्डी टीमचा कॅप्टन, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या श्री गणेश खार्डी टीमच्या कॅप्टनसाठी. चला यायचं आहे प्लीज. प्रफुल्ल, पिंटेजी गोपीनाथ भोईर साहेब यांच्याकडून 10,000 रुपये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्या संघाला दिलेले आहेत 10,000 रुपये. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पिंटेजी भोईर साहेब यांच्यासाठी. त्या संघाला 10,000 रुपीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोला एकदा गणपती बाप्पा. खूप खूप धन्यवाद श्री गणेश खार्डी टीम, हर्ष गरत अँड ऑल टीम, प्रफुल्ल अँड ऑल टीम, आपलं अभिनंदन आहे. हर्ष या ठिकाणी 2 शब्द बोलतील या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज अ कॅप्टन. प्रफुल्ल आपण यायचंय. हर्ष, कसं वाटतं एकंदरीत या क्रमांकावर तुम्हाला समाधान व्यक्त करावं लागलं? कुठेतरी गडबड झाली फिल्डिंगमध्ये? फिल्डिंगमध्ये आम्ही चुकलो, नाहीतर चामुंडा टीमला आम्ही चांगली स्टफ दिली होती आणि आमची प्लेन टीम होती. ज्या पद्धतीने शेवटच्या ओव्हरमध्ये 4च धावा आल्या स्वप्नील या गोलंदाजाच्या, त्यामुळे कदाचित तुम्ही बॅकफुटला गेले, तिथे 56 रन्स फक्त पाहायला मिळाल्या. जर अजून तिथे 10-15 जर रन्स एक्स्ट्रा असतात तर कदाचित अजून जिंकण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. त्यावेळेला माझ्या माइंडमध्ये सिंगल डबलचा गेम जर आला असता तर 10-15 रन एक्स्ट्रा होते आणि नंतर त्यांना लास्ट ओव्हरला 16 रन किंवा 15 रन अशा राहिल्या असत्या, तेव्हा सामना अजून टफ झाला असता. कसं वाटलं एकंदरीत? एन्जॉय केलं या स्पर्धेला खेळताना? हो, खूप एन्जॉय केलं.
धन्यवाद हर्ष. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. हे होते श्री गणेश खार्डी टीमचे कॅप्टन. त्यानंतर तिसरं पारितोषिक देण्यासाठी मी कनिक्ष पाटील मधुकर नगर गावातील अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. आणि तिसरे पारितोषिक यावेळेला ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते मी सरपाडा 11 टीमचे कॅप्टन चेतन पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे. विशाल पाटील यांना सुद्धा विनंती करेन. जयप्रकाश पाटील, अक्षय यांना सुद्धा विनंती करेन. श्री कनिष्क जयवंत पाटील यांच्याकडून तृतीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. ही ट्रॉफी आहे आणि प्राइस जर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं प्राइस 30,000 रुपये आणि ही भव्य दिव्य चांगली क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. वेल्डन विनोद पाटील, नेहमीच टॅगलाईन त्यांची पाहायला मिळते आगरी माझ हवाच. आणि रत्नाकांत पाटील साहेब हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय यांना आपण पाहत आहेत. अक्षय पाटील, चेतन पाटील, विनोदजी पाटील, रत्नाकांत पाटील, त्यानंतर विशाल पाटील, जयप्रकाश पाटील, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन असेल. चेतन या. चेतन काय म्हणशील, ज्या पद्धतीने आता ओपन क्रिकेट सुद्धा खूप फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर ओपन क्रिकेटचा एक अनुभव कसा असतो ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या विभागातील खेळाडू येतात, तर एक ओपन क्रिकेट खेळताना कसं फिलिंग होतं? ओपन क्रिकेट खेळताना एवढा काही प्रेशर नसतो, पण समोरची टीम पण गाव टू गाव होते ते सर्व चांगले होते. नैनेश असेल, जयेश असेल, यांनी चांगली बॅटिंग केली. आणि नैनेशबद्दल बोलायचं झालं तर मी त्याला एवढंच सांगेन, चांगलं तू प्रॅक्टिस कर. तुला ओपन खेळायचा प्रयत्न, मी पालन आपले पालघरचे सर्व प्लेयर आहेत ते तुला खेळण्याचा प्रयत्न करतील, का तुला इन टीम खेळवायचा पण प्रयत्न करतील. आणि चांगल्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात तिकडे तुला न्यायचा पण प्रयत्न करतील. फक्त तू प्रॅक्टिस कर आणि क्रिकेटसोबत लॉयर राहा एवढंच सांगेल. आणि खार्डी संघासोबत सांगायचं झालं तर आम्हाला आगरी समाजामध्ये तुम्ही चान्स दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि यापुढे पण तुम्ही आगरी समाज ठेवा. आमच्या 8 टीम 10 टीम तुम्हाला करून द्यायचा प्रयत्न माझा पालनचा असेल. आम्ही 10 टीम तुम्हाला कसे पण करून देतील. आणि आम्ही सेमी हरलो कारण की समोरचा टीम पण चांगला परफॉर्मन्स दिला. आमची 2 चुका झाल्या, ठीक आहे, क्रिकेटमध्ये होतोय. नेक्स्ट टुर्नामेंट आम्ही त्या चुका नाही करणार आणि जिंकण्याचा प्रयत्न करणार. शेवटचा प्रश्न असेल, आज सरपडाचा अर्धा गाव मात्र या स्पर्धेला पाहण्यासाठी आला होता, तुमच्या टीमला चेअरअप करण्यासाठी आला होता, तर ग्रामस्थ मंडळींचं तुम्ही कसं कौतुक करतील आणि त्यांचा धन्यवाद कसं व्यक्त करतील? ॲक्च्युली गावाबद्दल बोलायचं झालं तर एवढंच बोलेन. आमच्या पण गावात 2 टीम होत्या. सर्व गावात ते होतंच, भांडणं होतात, 2 टीम होतात आणि आमच्याकडून तेच होतं. आम्ही पण तेच प्रयत्न केला. मी स्वतः आमची SPL झाली तेव्हा मी स्वतः माईकवर बोललो का स्वतःची माझ्या गावची एक टीम करेल आणि त्याचा कॅप्टन मी असेल आणि माझ्या पूर्ण टीमला घेऊन मी खेळेल. आणि आज खेळलो, चांगला खेळलो, सेमीला हरलो, दुःख वाटते पण नेक्स्ट टाइम फायनल मारेल. क्या बात आहे. चेतन पाटील, पुढील प्रवासासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आता जाऊया आपण या भारतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान. भारतजी पाटील या आपण फोटोग्राफर ज्यांनी खूप चांगलं छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतं, जे क्षणिक चित्रे फितीत केलेले आहेत आणि ते सुद्धा या स्पर्धेचा एक हिस्सा राहिलेत, तर त्यांचं सुद्धा आपण यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आपण सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत. भारतजी पाटील, विल जॉब, गुड जॉब. आणि मोरेश्वर भोईर साहेब यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान आपण करावं. मोरेश्वर भोईर यांच्या समवेत मी गौतम भोईरला सुद्धा विनंती करेन आपण समोर यायचं आहे, कारण तुम्ही पडद्या पाठीमागे आहात, परंतु पुढे या. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. नेहमीच खूप चांगलं काम त्यांनी चूक बजावलं गेलंय. गौतम भोईर एक समालोचक सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि भारतजी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप चांगलं वर्क आपण केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप आठवणी तुम्ही मात्र त्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेत आणि कॅमेऱ्याच्या लेन्सवर तुमचं असंच प्रेम राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपण आता दुसऱ्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. दुसरे पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत आणि मी विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी प्रणाली रुपेश भोईर आणि मनीषा पाटील मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. आणि दुसरं पारितोषिक ओम 11 जलसार. कौतुक आहे, अभिनंदन आहे. या वैभव भोईर, दिवेश पाटील, पिंकेश पाटील, गणेश गावड,
त्यानंतर पाहिलं तर आर्यन आज 12वा खेळाडू राहिला होता, तो सुद्धा हिस्सा आहे. संकेत तिथेच राहायचंय. आपण त्यानंतर संकेत असेल, पिंकेश पाटील असतील, प्रवीण भोईर असतील आणि ही ट्रॉफी प्रभाकर घरत यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद प्रभाकर घरत यांच्याकडून द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आणि रोख रक्कम या स्पर्धेच्या माध्यमातून 50,000 रुपये यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात ओम 11 जलसार सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं मात्र या वेळेला करूया आपण अभिनंदन. तुमच्या नारी शक्तींच्या शुभहस्ते आपण देत आहोत. त्या ठिकाणी आहेत प्रणाली रुपेश भोईर मॅडम, मनीषा पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते ही ट्रॉफी आणि कॅश जी रोख रक्कम 50,000 रुपीज ओम 11 जलसार टीमसाठी आपण पाहत आहेत. आणि आता वेळ झालेली आहे. खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतीक्षा प्रत्येक जण करत होते असा तो क्षण आता आलेला आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये पदार्पण करता, आपल्या गावाच्या नावासाठी गावाची जर्सी जेव्हा तुम्ही परिधान करून उतरता, त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. प्रथमतः प्रत्येक खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो, तो जिंकावा. तो जिंकून जो मला आनंद मिळेल तो मात्र तो गगनात मावेनासा होईल. त्यानंतर त्याचं थिंकिंग असते की मला एखादी तरी अशी बाईक मिळावी आणि ती बाईकसाठी मी अतोनात पहिला संघाचा विचार करून ती नंतर बाईक मला मिळेल या हेतूने प्रत्येक जण मात्र लढत असतो, खेळत असतो. बॅड पॅच येतच राहतात आणि चांगलं क्रिकेट खेळता खेळता एक दिवस त्याचं स्वप्न पूर्ण होतं. आणि त्यामुळे आज स्वप्न पूर्तता होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये 3 नॉमिनीमध्ये आले एवढे संघ खेळत असताना आपण पाहिलं प्रवीण भोईर ओम 11 जलसार टीमचा ज्याने 313 पॉइंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर पाहायला मिळाले नैनेश किनी, ज्यांचे पॉइंट्स आपण पाहिले तर खूप काही सांगून जातात. चेतन पाटील त्यांच्या खालोखाल आपल्याला पाहायला मिळाले 353 पॉइंट सरपाडा 11 टीमचे. आणि आता फक्त एक नाव जे राहिलेलं आहे, ओळखा पाहू कोण? अजून एकदा मला वाटतं त्याला उचललंय खांद्यावर आणि कुणाल दाते सरांचा तो डायलॉग आहे म्हणून मी कॉपी करू शकत नाही, परंतु सगळ्यांची इच्छा आहे. तो आलाय आणि या वेळेला त्याला उचललाय आणि तो स्टेजच्या दिशेने आलाय. नैनेश किनी ठरतायत मॅन ऑफ द सिरीज. चिन्मय किनी अमेरिकेवरून चिन्मय किनी त्यांचे परम मित्र, त्यांनी सांगितलंय तुला काहीही किट लागेल, क्रिकेटचं साहित्य काहीही लागेल ते मात्र मी स्पॉन्सर करेन. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या नैनेश किनी, चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द चा हा खेळाडू. वय वर्ष कमी आहे, टॅलेंटची या वेळेला मात्र कमी नाही आहे. तर आपण नैनेश किनी आणि मी विनंती करेन आई सत्वाई क्रीडा मंडळ खार्डीचे संपूर्ण जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण या समोर नैनेशला आपण बाईक देण्याच्या अगोदर त्याच्या बाईट्स घेऊया आपण. नैनेश कसं वाटतं, एकंदरीत फिलिंग कशी आहे? एकदम भारी वाटतंय. आनंदाश्रू त्याच्या डोळ्यात आले. जोरदार टाळ्या होऊ द्या. एकंदरीत जो खेळ केलास तूने, तुझ्या टीमने तुला खूप चांगला सपोर्ट केला. टीमचं तू धन्यवाद कसं व्यक्त करशील? टीम तर हर वेळेस मला सपोर्ट करत असते आणि तू राहिला टीम शेवटपर्यंत मॅच कुठे पण फिरू शकतो. आता एवढे दिवस तू खेळलास, काहीतरी घरामध्ये चर्चा झाली असेल आई वडिलांची, तर कसं फिलिंग होतं? तू चांगली बॅटिंग करत होता, बॉलिंग करत होता, तर काय चर्चा चालली होती एवढे दिवस? एवढे दिवस काहीच नाही, पोरं एवढीच सांगत होती की तू बाईकवरच राहा. क्या बात आहे. मात्र या बाईकवर लवकरात लवकर की लेट मात्र पार्टनर बसेल नाही तर डेफिनेटली एकदा जोरदार टाळ्या नैनेश किनीसाठी येऊ द्या.
क्या बात आहे नयनेश, 457 पॉइंट या वेळेला आपण पाहतायत. नयनेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिली वहिली बाईक मोटरसायकल 110 ची आपण पाहतायत. स्पोर्ट परी मोटर्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलेत. आणि नयनेश परी मोटर्स या शोरूम मध्ये जाऊन ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या तुम्ही उद्याच्या उद्याच, मात्र कोणत्याही प्रकारचं कारण नाही आहे. आणि आज तुमच्या गावामध्ये नयनेश जास्त वेळ घेणार नाहीये, 2 मिनिटं फक्त आपण बातचीत करूया. आज जत्रा सुद्धा आहे, म्हणजे हा योगच भेटीचा. एकदा जोरदार टाळे होऊ द्या. मात्र आज गावामध्ये राडा होणार. हो नक्कीच. नक्कीच. नयनेश, असा कोणता तुझा आवडता खेळाडू आहे ज्याला तू लाईक करतोस? विराट कोहली. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर? प्रथमेश ठाकरे. क्या बात आहे, जोरदार टाळे होऊ द्या. नयनेश किनी होते हे मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, बाईकच्या हकदार. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि आता आपण एक फोटो सेशन करत, बाईक स्टार्ट करत नयनेश किनी या वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगलं या वेळेला आपण पाहतायत नयनेश किनी. क्या बात आहे नयनेश किनी हे होते मॅन ऑफ द सिरीज. पहिली बाईक आठवणीत राहणारी. प्रवीण भोईरला टक्कर दिली, चेतन पाटील सरपाड्याच्या सिक्सर किंगला टक्कर दिली आणि नयनेश किनी वर आले आणि या वेळेला टॉप 1 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला. आता प्रथम पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळतं, पहिलं पारितोषिक 1 लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये खार्डी चषक 2026 ज्यांनी जिंकलेला आहे, चॅम्पियन्स राहिलेत. आणि या वेळेला मी विनंती करेन पिंटेजी गोपीनाथ भोईर साहेबांना, शरद भोईर सरांना विनंती करेन की आपण समोर यावं. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि 1 लाख रुपये कॅश प्राइज चॅम्पियन्स ठरलेत. खाडी ट्रॉफी 2026 सीझन 1 चे चामुंडा स्पोर्ट विरातन खुर्द. या संपूर्ण मान्यवर मंडळींना सुद्धा विनंती करेन आपण स्पर्श करावं. या मॅडम आपण सुद्धा यायचं आहे. सर्वांना मात्र या वेळेला खरोखरच कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच. अतिशय लाख मोलाची स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून जे कोणी सन्मानाचे बाकी राहिले असतील तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि अतिशय चांगली स्पर्धा ही या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडण्यात आली. या गौतम भोईर आपण सुद्धा या. श्रीकांत भोईर जॉईंट व्हा. आदित्य, फोटो सेशन झाल्यानंतर फक्त 5 मिनिटे तुम्ही इथे या आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करून आपण सांगता करणार आहोत. कनाशेठ आपण सुद्धा जॉईंट व्हा. बोला गणपती बाप्पा. कॉंग्रॅच्युलेशन. या आदित्य ॲज अ कॅप्टन. आदित्य आपण या. 2 मिनिटे फक्त, 2 मिनिटे या, 2 मिनिटे या. कारण सगळ्या कर्णधारांनी मात्र चांगल्या प्रतिक्रिया दिलेत. काय फिलिंग आहे? ज्या पद्धतीने आदित्य तुम्ही 2026 मध्ये खूप फॉर्मामध्ये आहेत, या पाठचं रहस्य प्रॅक्टिस? हो, प्रॅक्टिस कर. कसं वाटतं एकंदरीत आज आपल्या गावामध्ये नयनेशला बाईक मिळाले तर कसा आनंद व्यक्त करताय त्याचा कॅप्टन म्हणून? खूप चांगलं वाटते आणि गावकऱ्यांचा सपोर्ट आहे म्हणून अजून चांगलं वाटते. आणि नैनीची पहिली बाईक आहे पण त्याला चांगलं वाटते. कसं वाटलं एकंदरीत खेळताना? 6-6 षटकांचे 5-5 षटकांचे सामने खेळवले गेले. आयोजकांचा धन्यवाद व्यक्त कसं करशील? आयोजन नियोजन तर खूप चांगलं होतं. केतनचं जेवढं कौतुक कवर तेवढं कमी आहे आणि गावकऱ्यांचं कौतुक करून ते कमी आहे. तुझा आवडता असा कोणता खेळाडू आहे? कारण तू स्टायलिश फटके जे मारतोस, अप्रतिम, आणि फिल्डिंगमध्ये खूप चांगला दर्जा दाखवतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा आवडता खेळाडू आणि इंटरनॅशनलमध्ये? सुमित ढेकले. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? रोहित शर्मा. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच आदित्य. जॉईंट व्हायचं आहे पार्टीसाठी. आपण चॅम्पियन्स बनले चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. एकदा जोरदार टाळ्या. आणि या पण माध्यमातून या शुभम भोईर यांच्याकडे
जाणार आहोत. थोडंसं यावेळेला डान्स नृत्य करतील आणि इथेच आपण थांबूया. जर सन्मानाचे कोणी चुकून राहिले असतील कळत न कळत तर आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. केतनजी भोईर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक धन्यवाद. पिंटेजी भोईर साहेब, जे खार्डी प्रीमियर लीगमध्ये थोडीफार चूक झाली, मात्र डेट विसरलो होतो त्याबद्दल मी क्षमा असावी, परंतु तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खूप संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभरात्री. आपला प्रवास सुखाचा हो आणि जाताना बाईक सावकाश सर्वांनी चालवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गुड बाय.